या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी। प्री प्रायमरी, प्रायमरी, अप्पर प्रायमरी, सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक आहे 73 85 82 19 75 96 57 50 10 83। उमराणे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी गड घाटामध्ये काल रात्री 8 वाजेच्या सुमारास धावत्या खासगी ट्रॅव्हल्स बसनं अचानक पेट घेतला असल्याने प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाली। सुदैवानं बसमधील सर्व भाविक सुखरूप आहे। सदर ट्रॅव्हल्स बस ही शिर्डी येथून भाविकांना घेऊन सप्तशृंगी गडावरती येत असताना गणपती घाटामध्ये अचानक बसच्या इंजिनमधून धूर येत असल्याचं वाहन चालक याचं लक्षात आलं व त्यानं त्वरित समयसूचकता दाखवत सदरची बस ही रस्त्याच्या कडेला उभी केली। आगीचं रूप इतकं भयानक होतं की बघता बघता खासगी बस, प्रवासी बस ही पूर्णपणे जळून खाक झाली। नांदुरीकडून गडावर जात असलेली जुगल उपाध्ये यांचा पाण्याचा टँकर येत होते। त्या टँकरवरील सर्व पाणी मारून व आपत्ती व्यवस्थापन यांनी त्यांच्या हवेच्या प्रेशरनं आग आटोक्यात आणली असून मोठी दुर्घटना सप्तशृंगी गडाच्या घाटामध्ये टळली आहे। या प्रकारामुळे सप्तशृंगी गडावर चांगलीच खळबळ उडाली असून पुढील तपास नांदुरी पोलीस करत आहेत। सदर आग आटोक्यात आणण्यासाठी श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, जुगल उपाध्ये आणि तसेच आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व कर्मचारी व सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले। सदर बसमधील भाविकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत। सदर बसमधील सर्व प्रवासी हे दक्षिण भारतीय असल्याचं समजतं आहे। लक्ष मराठी न्यूज साठी रफिक सय्यद।